रात्री 9:30 वाजल्यापासून ते दिनांक 5 मे रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान फरांडेमळा, कबनूर तालुका हातकणंगले येथील मीनाक्षी शैलेश कोपत या महिलेच्या घराचा चोरट्यानं कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल चोरून नेला। घडलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूरकडील पोलीस निरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार केले गेले। तपास चालू केला। इचलकरंजी येथील काही महिलांना एक व्यक्ती हा मोबाईलवरून अपरात्री संपर्क साधून त्रास देत असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाली। सदरच्या क्रमांकाची माहिती घेतली असता तो मोबाईल चोरीस गेला असल्याचे निष्पन्न झाले। संबंधित महिलांकडून माहिती घेऊन पडताळणी केली असता सर्व महिलांना त्रास देणारा एकच व्यक्ती असून त्याचे नाव स्वप्नील कुंभार असल्याचे निष्पन्न झाले। आरोपी स्वप्नील कुंभार हा 332 चौक इचलकरंजी इथे येणार असल्याबाबत तपास पथकातील पोलीस अंमलदार सागर चौगले यांना गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी स्वप्नील कुंभार यास ताब्यात घेतले। त्याच्याकडे चोरीच्या मोबाईल फोनबाबत विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली। पोलीस हिसका दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्याचे मणी, मंगळसूत्र, रोख रक्कम, त्याचा मोबाईल व मोटरसायकल असा एकूण 1,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला गेला। आरोपीनं आतापर्यंत एकूण 3 मोबाईल फोन चोरी करून ते इचलकरंजी ते चंदूर जाणाऱ्या रोडवरील ओढ्यामध्ये टाकून दिले असल्याचं त्यांनी सांगितलं। सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार सागर चौगले, प्रशांत कांबळे, बालाजी पाटील, महेश हंबी, विलास किरोळकर, संजय देसाई, कृष्णात पिंगळे, प्रदीप पाटील, यशवंत कुंभार, हंबीरराव अतिग्रे, नामदेव यादव तसेच सायबर पोलीस ठाणेकडील विनायक बाबर यांनी केली आहे।